कटिंग तर म्हटलं एवढी मोठी वाढायला की म्हटलं आज तर कटिंग करायला जावं लागेल. कटिंग करायला मग जाणं होतं आपल्याला खांडवीले. मागच्या बारी आम्ही जा कटिंग करेल ती जा सुमित मी सोबतच कटिंग करेल ती. खांडवी झाल्यावर मग जाणं होतं आज कटिंग करायला आपल्याला शिवाभाऊच्या दुकानावर. तर दुकानावर पाहिलं तर शिवाभाऊ काही येईल नव्हते. मग तदलो बसले ऑटो मध्ये. मग शिवाभाऊ आल्यावर मग म्हटलं सुमितले म्हटलं तू घे पहिले कटिंग करून. मग सुमितची कटिंग झाल्यावर मग माई बी घेतली कटिंग करून. तर कटिंग करायला मग जाणं होतं आपल्याला पहिले इंधन टाकायला गाडी. मग इंधन टाकायला आलो खांडवीच्या पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावाले दादा म्हणत की मला घ्यायचं भाऊ खैसून. म्हटलं काही मला तुम्हालाही घेतलं खैसून. घरी आल्यावर मग आंघोळ गिंगोळ करून म्हटलं आता जेवण करायला पुरते. आणि किचन मध्ये आल्यावरच याला म्हणतात जबरदस्त नशीब काऊन की येता डायरेक्ट लाईट बी चालली गेली. लाईटच इन्व्हर्टरचा. आणि याले म्हणतात रेशाची मेथीची भाजी. तसं पाहिलं तर मी 2 मिनिटात काही बी बनवू शकतो. तसं पाहिलं तर मॅगी बनवायचा काही विषय नाही. पण मग घरचे आहे ना म्हटलं मला गपको होतं त्यापेक्षा विषय क्लोज. शेवटी म्हटलं जे बनेला म्हटलं तेच खाऊ आज. मग जेवण खाऊन कळल्यावर म्हटलं जायला पुरते गोजो 7 रुपये आले. काऊन की जप्त काही लागणार बी नाही म्हटलं एरी पण वगैरे फक्त आलोच होतं की मालूम पडलं की पुण्याची मावशी आली खाली. मग काय थंड गिंड घेतल्यावर मग मावशी जाऊ राहील ती निम करायला. आणि एकदा हे बी पहा तर हे पाहून बी काही फायदा नाही. काऊन की आपल्या बाबतीत असे बुटून होते बी. मग ते जाऊ त्या बाजूला तनू मग टाकू राहील ते आपल्या बडीले बिस्किट. गळ्याचं खायचं काही टेन्शनच नाही. किती येऊ दे किती खाते. मग तनूले बाय बाय करून मग चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्या लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.